आता काय करू? राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. विदर्भ मराठवाड्याला सर्वाधिक फटका. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. धनंजय मुंडेंकडून आज परभणीतल्या नुकसानीची पाहणी, तर आदित्य ठाकरे मराठवाड्यातील नुकसानीचा घेतायत आढावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. प्रवाशांचे प्रचंड हाल. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक. तोडगा निघणार का याकडे लक्ष. एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी एसटी महामंडळ सतर्क. आजपासून दीर्घकाळासाठी करार पद्धतीनं चालक नेमण्याची चाचपणी. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर. औद्योगिक न्यायालयाचे आंदोलनावर ताशेरे. तातडीनं कामावर रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे महामंडळाला निर्देश. विधानसभा निवडणुकीत मविया एकत्र लढून राज्याला स्थिर सरकार देणार. शरद पवारांचं आश्वासन. तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा संख्याबळावर ठरणार असंही वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज महत्त्वाची आढावा बैठक. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. आणि स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता. नितीन गडकरींचं वक्तव्य. तर जाणकारांचा सल्ला घेऊनच मत व्यक्त केलं असावं. शरद पवारांकडून गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.